याही आता समोर येऊ लागल्या, त्याही आपण पाहूया। मला असं वाटतं की काहीतरी प्रत्येक राजकारण्याने एक स्पोर्ट्समन स्पिरिट दाखवला पाहिजे आणि मला असं वाटतं की त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे की त्यांचा पराभव का झाला आणि पराभव का झाला याचा आत्मपरीक्षण करण्यापेक्षा अशा प्रकारचा रडीचा डाव जे ते खेळत आहेत याने होणार हेच आहे की पुढच्या निवडणुकीमध्येही त्यांना असाच मार खावा लागणार आहे। आपलं एक स्थान निर्माण करणं किंवा लोकांचे प्रश्न उचलणं किंवा सरकारला योग्य काय आहे ते दाखवणं हे करण्यापेक्षा संपूर्ण त्यांचा वेळ आणि त्यांची सगळी एनर्जी ही रडीचा डाव खेळण्यामध्ये ते जे घालवत आहेत आणि त्याचाच प्रत्यय हे होणार आहे की येणाऱ्या निवडणुकांमध्ये सुद्धा त्यांचा बँड जे मतदार यंत्रावरचा संशय टिकत नाही हे लक्षात आलं। त्यांनी आता पुढची फेरी ही मतदार याद्यांवरती घ्यायला सुरुवात केली। वोट चोरीच्या बादशहांनी आजच्या पत्रकार परिषदेत काही विषय मांडण्या अगोदर ही जी वोट चोरी देशभर काँग्रेसकडून चालू आहे त्याच्याबद्दल पहिल्यांदा माफी मागितली पाहिजे, तर थोडीफार नैतिकता त्यांच्यात शिल्लक आहे असं म्हणता येईल। आणि यानंतर अन्य काही बातम्या पाहूया। मराठा जी.आर. संबंधी